जय हिंद. नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SPPU समर एक्झाम 2024च्या रिझल्टबाबत आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत. आज दिनांक 21 मे 2024 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागांतर्गत काही अभ्यासक्रमाचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करून देण्यात आलेले आहे. तर कोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रिझल्ट बघण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम रिझल्ट या कॉलमला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा 21 मे रोजी काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर झालेले आहे. आपण 3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की दिनांक 20 मे ते 25 मे किंवा मी तुम्हाला म्हणालो होतो की 20 मेला तर इलेक्शन असल्याकारणामुळं 21 मे ते 25 मेच्या दरम्यान काही अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर होणार आहे. त्यातील फर्स्ट इयर BCA सायन्स, त्याच्यानंतर फर्स्ट इयर BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, त्यानंतर फर्स्ट इयर BSc ॲनिमेशन, त्यानंतर फर्स्ट इयर BSc बायोटेक्नॉलॉजी, फर्स्ट इयर BSc कम्प्युटर सायन्स आणि फर्स्ट इयर BSc हॉस्पिटॅलिटी स्टडी ज्याला आपण HS असं म्हणतो, या अभ्यासक्रमाचे निकाल आज दिनांक 21 मे 2024 रोजी जाहीर करून देण्यात आलेले आहे. त्याच्या अगोदर फर्स्ट इयर PGDCM 2022 पॅटर्नचे निकाल हे 17 मे 2024 रोजी जाहीर झालेले होते आणि आपण 18 मे रोजी जो व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओनुसार आज दिनांक 21 मे 2024 रोजी काही फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमाचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले आहे. निकाल बघण्यासाठी आपण त्या वेबसाईटच्या गो फॉर रिझल्टवरती क्लिक करा. तिथे तुमचा सीट नंबर टाका, आईचं नेम ॲज पर युअर हॉल तिकीट मेन्शन करा आणि चेक रिझल्ट या बटनावर क्लिक करा. जर रिझल्ट दिसत नसेल तर आणखीन डेटा फीडअप झालेला नाही असा अर्थ गृहीत धरा. त्या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाशी संपर्क साधू शकता. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने निकाल विद्यापीठाकडून जाहीर करून देण्यात आलेले आहे. काही काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आत्ता ऑनलाईन दिसत नसतील तर लवकरच एखाद्या 2 दिवसामध्ये ते जाहीर होतीलच. लेटेस्ट अपडेटसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो तुम्हाला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.